गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संकष्टी चतुर्थी आहे, तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूयात. म्हणून मोदक मला बनवायचे होते, म्हणून सकाळी सगळी पूजा मी आटपून मी मोदकासाठी आज रेडी झाली होते. कारण खूप दिवसांनी आज काहीतरी वेगळी रेसिपी शेअर करायची मी ठरवली होती. आणि आज गणपती बाप्पाची संकष्टी आहे, तर म्हटलं का नाही गणपती बाप्पाला मोदक दाखवावेत, म्हणून मी आज मोदक करण्याचा डिसिजन घेतला. तर मग सकाळी लवकर उठून माझी पूजा वगैरे मी आटोपली आणि फटाफट मी मोदक बनवण्यासाठी रेडी झाली होती. तर तुम्ही बघताय माझी रांगोळी पण फायनली डन झाली होती आणि खूप छान वाटतं जेव्हा मी असं डिवाईन काहीतरी करत असते. तर चला, मला पण खूप आज मन खूप प्रसन्न होतं. तर चला आज फर्स्ट क्लास मोदकाची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मोदकासाठी मी घेतलेला एक वाटी गूळ आणि सगळे ड्रायफ्रूट्स, त्यानंतर 2-3 चमचे साखर आणि केशरचं दूध. तर मी गॅसवरती एक कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून जो ओला नारळ आहे तो मी मिक्सरला वाटून घेतला होता. आणि मी तोच एक पूर्ण नारळ मी कढईमध्ये एका चमचा तुपामध्ये त्याला थोडंसं स्टीर करून घेत होती. तर स्टीर झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि नंतर मी ती साखर होती तेही टाकून घेतली. तर गुळाला तुम्ही बघताय की मी गूळ आणि खोबरं थोडं मिक्स करून घेतलं होतं आणि काही वेळानंतर मी त्याच्यामध्ये सगळे जे ड्रायफ्रूट होते ते पण टाकून घेतले. तर गुळाला थोडंसं पाणी सुटलं होतं, बघताय तुम्ही माझ्या गुळाला पूर्ण पाणी सुटलं. साखरही पूर्ण विरघळली होती. मग मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे विलायची पावडर टाकली आणि ते मिश्रण थंड करून एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलं. तर हे सगळं करताना ही जी प्रोसेस आहे जी खूप फटाफट दिसते, तर ती तुम्ही एकदम शांततेने किंवा एकदम हळूहळू करा. पण जास्तही ते मिश्रण गरम नाही करायचं, नाही तर मग ते कडक होऊन जाईल. तर चला, मिश्रण थंड होते तोपर्यंत परत मी कढईमध्ये एक मोठा ग्लास मी पाणी घेतलं. त्याच्यात 1 चमचाभर तूप टाकलं आणि मीठ टाकून एक बाऊल मी जो आपलं पिठी आहे, आपली तांदळाची जी पिठी आहे ती मी त्यामध्ये टाकून घेतली आणि त्याला पूर्ण मी वाफ काढून घेतली. तर वाफ काढण्यासाठी मला थोडंसं पाणी कमी वाटलं, म्हणून मी परत त्याला थोडंसं असा शिंतोडा दिला पाण्याचा आणि वरतून झाकण ठेवून त्याला मी 5 मिनटं त्याची वाफ काढून घेतली. तर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त करू शकता, पण माझ्यासाठी एवढं काफी होतं म्हणून मी तेवढं बस झालं मला. तर मी 5 मिनटं ते मिश्रण थंड होऊन नंतर एका असा प्लेटमध्ये तुम्ही काढू शकता किंवा माझ्याकडे ही मोठी परात होती तर त्यामध्ये मी परातीमध्ये काढून घेतलं आणि त्याला एक बाऊल थंड पाण्याचा घेतला आणि त्याच्यामध्ये हात बुडवून त्याला थोडंसं असं मॅश करून घेतलं. तर मॅश करताना तुम्हाला खूप चांगलं मॅश करायचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही मॅश नाही करणार तुमचं म्हणजे तांदळाची जी उकड आहे ती एकदम अशी परफेक्ट झाली पाहिजे. त्याला एकदम चांगलं रगडून मॅश करा. आणि हा माझा गोळा बनवून रेडी होता. तर गोळा 5 मिनटं आपण रेस्टसाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत मी काय केलं की एका टोपामध्ये पाणी घेतलं आणि अशी चाळण तुम्ही बघताय त्या चाळणीला तेल लावून घेतलं आणि पाणी उकळायला मी ठेवून दिलं. तर चला, पाणी उकळतं आहे तोपर्यंत म्हटलं की आपण मोदक करायला घेऊयात. तर सगळ्यात हार्ड आणि माझ्यासाठी तर इझी आहे, पण काहींना खूप हार्ड वाटते. तर तुम्ही बघताय मी खूप इझिली गेली. एक गोळा घेतला, थोडासा तेलाचा हात घेतला आणि एक लाटणं आणि पोळपाट घेऊन त्याच्यावरती असं एक आपण पुरी जशी बनवतो तशी मी पुरी करून घेतली. तर ती जास्त पातळ पण नाही बनवायची, जास्त जाड पण नाही बनवायची, एक मीडियम साईजची मी बनवून घेतली. आणि एक तेलाचा हात घेऊन परत मी बघा की छान अशा त्याच्या अशा ज्या आपण म्हणतो कळ्या बनवून घेतल्या होत्या. तर तुम्ही बघताय माझी कळ्या पण मला बनवत होती, पण माझे हात एकदम असे थरथर कापत होते की असं वाटलं की यार तुम्हाला आवडते की नाही आवडत माझे मोदक. बट तरी पण मी कॉन्फिडंट होते की तुम्हाला आवडेलच असं वाटलं मला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिश्रण भरून घेतलं आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करून मी वरती त्याला टाईट करून घेतलं. तर तुम्ही बघताय माझ्या कळ्या एकदम आल्या होत्या, एकदम परफेक्ट आल्या. मला त्या वाटल्या की आल्यात छान. तरी पण अगर तुमच्या जर कळ्या कधी जर फसल्या तर तुम्ही असं करून त्याला एकदम खालीपर्यंत कळ्या पाडू शकता, जशा मी पाडते. माझ्या कळ्या ऑलरेडी आहेत तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या कळ्या पाडून घेतल्या. तर माझा हा मोदक बनवून रेडी झाला आहे. मी तुम्हाला परत दुसरा एक मोदक बनवून दाखवते की त्याच्या
त्याच्यामध्ये पण मी सेम तीच प्रोसेस फॉलो केली. तेलाचा हात बुडवून थोडंसं हातावरती त्याला पिठाला थोडंसं मॅश करून एक पुरीसारखी पुरी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये कळ्या पाडून त्याच्यामध्ये मी ते सारण भरून घेतलं. अगर तुम्हाला थोडंसं काही वाटत असेल तर तुम्ही मला DM करा किंवा कॉमेंट करा मला की नाही जमत, तर मी तुम्हाला थोडीशी ट्रिक अजून सांगेल. तर माझा हा दुसरावाला मोदक पण बनवून रेडी आहे. तर चला मी सगळे मोदक बनवून घेतले आहेत. आता मी ऑलमोस्ट 5च मोदक बनवले, जास्त नाही बनवले. तर मला एवढा टाईम पण नव्हता. तर चला मी त्याला एक छानशी वाफ येण्यासाठी ठेवून दिलं. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे मी जे केशरवालं दूध रेडी केलं होतं ते मी त्याच्यावरती टाकून घेतलं. तर टाकल्याच्या नंतर केशर मी ह्यासाठी टाकते की त्याचा फ्लेवर पण खूप सुंदर येतो मोदकाला आणि ॲक्च्युली ते दिसायलाही इतकं अप्रतिम दिसतं की बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं. ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्याच्या आधीच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मस्त मी 10 मिनटं वाफ घेतली आणि एका सर्विंग बाउल म्हणजे प्लेटमध्ये मी त्याला सर्व करून घेतलं. की तुम्ही बघताय माझ्या मोदकाचे जे केशर आहे ना, त्या केशरचा जो कलर आहे येलो कलर तो स्प्रेड झाला होता. कारण मी ऑलमोस्ट 10 मिनटं उकड काढून घेतली. उकड म्हणजे त्याला स्टीम दिली आणि ती स्टीम दिल्याच्यानंतर ते केशर एकदम स्प्रेड झालं होतं, फुललं होतं आणि अशा प्रकारे माझे मोदक रेडी झालेले आहेत. तुम्हाला आवडले तर मला नक्की सांगा, मला नक्की कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं आहे माझ्या ह्याच्याबद्दल. आणि असेही मी मोदक देवाच्या बाप्पाच्या चरणी अर्पण केले आणि फायनली आजची माझी रेसिपी डन झाली. तर आजची रेसिपी डन झाली. तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.